आपण कधीतरी भगवंताविषयी बोलतो का? आपण कधीतरी नामाविषयी बोलतो का? नाही बोलत. आपण कितीतरी गोष्टी इतर बोलतो. मला तर किती कंटाळा आहे तो सांगतो. जवळजवळ 99 माणसं नको त्या विषयावर बोलतात. माझ्या घरी माझा आश्रम आहे, तिथे सर काय काहीतरी विचारत बसतात. मग आपलं काय करायचं? आपल्याला देवाने सहनशक्ती नावाचं एक अस्त्र दिलंय. सहन करा. आमचे पाडगावकर, मंत्री पाडगावकर यांची फार छान वाटते. त्यांच्या घरी गेलो होतो, नागिन झाली. माझे मित्र असल्यामुळे त्यांना विचारलं तर ते म्हणजे 2 वर्ष झाली, 3 वर्ष झाली, नागिन काही बरी होत नाही. त्यांचा मुलगा सर्जन आहे मोठा. तर शेवटी त्यांनी मुलाला विचारलं, अरे या नागिनीवर औषध काय रे? पाडगावकरांसारखा श्रेष्ठ कवी आपल्या मुलाला विचारतोय की याच्यावर औषध काय? तो म्हणला, बाबा एकच औषध आहे नागिनीवर. त्यांना आनंद झाला. मुलाने आपलं औषध दिलं. सोसा हे त्याला औषध नाव आहे. सोसा काय नाही, सोसा हेच औषध नागिनीला, की काही औषध नाही. जर बरी झाली तर भगवंत कृपेने होईल, नाही तर होणार नाही. रोग, कुठलाही रोग, हा जो भवरोग आहे, हा जो रोग आहे आपल्याला, आपल्या व्यथा, आपल्या चिंता, आपलं दुःख जे काही आहे ते, हे बरं कधी होईल? एकच औषध, नाही तर सोसा. ह्याच्यावर सोसा. तुमच्यापाशी जर भगवंताचं नाम नसेल तर सोसा, बस, बाकी काही करू नका. आणि भगवंताचं नाम असेल तुमच्यापाशी, खरी भक्ती अंतःकरणात असेल, परमेश्वराची पावलं जर तुमच्या हृदयात खरंच उमटलेली असतील तर सोसणं हा शब्द तुमच्या आयुष्यातनं कायमचा निघून जातो. तुमचं शरीर व्याधीग्रस्त आहे, तुमच्या मनामध्ये अनंत प्रकारचे ताप आहेत, ह्याचं स्मरण सुद्धा परमेश्वर देते जर तुम्ही नामात असाल. तुम्ही जर अथक नामात असाल तर तुम्हाला हे काही आठवत सुद्धा नाही. म्हणून ते काय म्हणतायत, म्हणजे नारद मुनी भक्तीला म्हणतायत, अगं हे सुंदरी, असं ते शब्द करताय, तू सुंदर आहेस. भक्तीला काय म्हणतायत, तू सुंदर आहेस, तू सुंदरी आहेस. पण काय झालंय, कधीसारखं भीषण युग दुसरं नाही. या कलियुगात माणसं नास्तिक झाली आहेत आणि म्हणून तू अस्वस्थ आहेस, कळलं का? तर ह्याच्यावर एकच उपाय म्हणजे भक्तीला नारद मुनी सांगताय, तू घराघरात प्रवेश कर, प्रत्येक माणसाच्या हृदयात प्रवेश कर आणि एक कलीचं जे शाप आहे या शापापासून सर्व मानव जातीला मुक्त कर. मी काय उपाय सांगितला भागवतात की तू फक्त माणसांच्या अंतःकरणात प्रवेश कर, घराघरात. आता आपल्या घराघरात टीव्हीने प्रवेश केलाय, घराघरामध्ये आपल्या इलेक्ट्रॉनिक्सच्या अनेक प्रकारच्या उपकरणाने प्रवेश केलाय. आता इंटरनेट शिवाय आपण जगू शकत नाही अशा एका भास नंदनवनात आपण आता वावरतोय. नंदनवनच भासाचं नंदनवनच आहे. पण कुणी असं म्हणत नाही, कोणालाही रस नाहीये भक्तीत, कोणालाही रस नाही. म्हणून आपण जेव्हा भागवत ऐकतो ना तर आपल्याला हे सगळे संदर्भ समजून घेऊया की आपली लाईफस्टाईल बदलते आहे का, लोकांचं सोडून द्या. आपल्या आत्म्याचा उद्धार करूया ना, जगाचा आत्मा सोडून द्या. आपला उद्धार आपण करू शकतो ना, आपला उद्धार आपण करूया ना. भागवत श्रवणाने आपण काय करायचंय, मला माझा उद्धार करायचा आहे. माझा उद्धार करायचा म्हणजे काय, माझा हा जो आत्मा आहे, हे शरीर आणि तो आत्मा. आत्मा कसा आहे शरीरामध्ये, जसा थर्मामीटर मध्ये पारा असतो ना तसा हा आत्मा शरीराला चिकटत नाही, वेदनेला चिकटत नाही. जे सुख दुःख आहे ते तुमच्या मनाशी आणि शरीराची निगडीत आहे. आत्म्याचा काही संबंध नाही. आत्मा जसा तो सर्प काट टाकतो ना आणि सर्प निघून जातो, तसा आपला हा जो अनेक जन्मामध्ये हा आत्मा आहे ना तो काट टाकतो देहाची आणि पुढे निघून जातो. त्या कातेचा आकार सर्पासारखा असतो पण कात म्हणजे सर्प नाही. तसं आपलं शरीर आपण टाकतो पण आत्मा निघून गेलो. आत्म्याचा काही संबंधच नाही, आत्म्याला सुख नाही, आत्म्याला दुःख नाही, काही नाही. म्हणून आपण जर आत्मभावाने जगायला लागलो, आपण आत्म्याचा उद्धार करू शकलो आणि आत्म्याचा उद्धार हा फक्त भागवत श्रवणानेच होऊ शकतो, बाकी कशाने होऊ शकत. कारण का तर भागवतात भगवंताची स्तुती स्तोत्र गायली. आपण रामरक्षा स्तोत्र आपल्याला माहिती आहे, आपल्या रामाच्या जन्माच्या वेळेला त्या स्कंधामध्ये 9व्या स्कंधामध्ये जेव्हा तुम्हाला मी रामाची कथा सांगितली त्याच्यावर मी बोलेलच. आपण रामाविषयक आपल्याकडे बोलतो. कारण माझ्याकडे एक व्यक्ती आली, उपाय सांगा. म्हटलं काही करू नकोस, कुठल्याही बापूंकडे, कुठल्याही साधूंकडे, कोणाकडे जाऊ नकोस, कुठल्याही आश्रमात, कुठल्याही मठात जाऊ नकोस. जर तू माझ्या मठात आला असलास आणि जर तू माझं ऐकायचं असेल तर एकच उपाय, बाकी काय करू नको. 3 वेळा तशी त्रिकाळ संध्या आहेस, तू ब्राह्मण आहेस, त्रिकाळ संध्या करू नकोस, पण 3 वेळा रामरक्षा म्हण. सकाळी आंघोळ झाल्यावर,
दुपारी आणि रात्री संध्याकाळी 3 वेळा रामरक्षा अशी म्हण. रामो राजमणी सदा विजयते रामम रमेशम भजे. रामम रमेशम भजे नुसतं म्हणून चालणार नाही, माझी वृत्ती पाहिजे. नुसतं रामम रमेशम भजे म्हणून काय चालणार आहे? नाही तर आम्ही आमची रामरक्षा कशी म्हणतो, उरकायचं मंत्र उरकायचे बस, बाकी काही नाही. आमची देवपूजा उरकायची, त्यात रसच नाहीये. तर या श्लोकाचा अर्थ असा आहे की तो म्हणतो, हे सुंदरी भक्ती सांगतो, तू सुंदर आहेस. तू प्रत्येक भक्ताच्या हृदयात प्रवेश कर. तू एकदा का भक्तांच्या हृदयात प्रवेश केलास की त्या घराचं नंदनवन होईल. आपल्या या कलियुगामध्ये आपल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये आसुरी वासना प्रवेश करते. त्यासाठी आपण टनेल म्हणून ठेवलंय. टनेल, मोठं टनेल आहे. ती सर्व प्रकारच्या वासना आमच्यात प्रवेश करतात. सर्व स्त्री वासना, देह वासना, धन वासना, प्रसिद्धीची वासना, मोठेपणाची वासना, हे टनेल आहे आमचं वासनेचं. पण आम्ही कधी भक्तीला स्थापना केली आहे का? नाही केली. आम्ही नाही. आमच्या अंतःकरणामध्ये विठ्ठलाची पावलं उमटली नाही. आमच्या अंतःकरणामध्ये श्रीकृष्णाची पावलं उमटली नाही. आमच्या अंतःकरणामध्ये श्रीरामाची पावलं उमटली नाही. अहो, ही पावलं उमटायची म्हटल्यावर संत पुरुषांना शरण जावं लागतं. संत पुरुषांना शरण गेल्याशिवाय आणि त्यांनी सांगितलेलं जे अक्षर विश्व निर्माण केलेलं आहे, त्या अक्षर विश्वात आपण चांदण्यात जावं, तसं चांदण्यासारखं आपण राहिलो नाही तर भगवंताची पावलं आपल्याला उमटतीलच कशी? म्हणून ते म्हणतात, नारद मुनी म्हणतात, या कलियुगामध्ये मी सर्व प्रकारची साधनं तुच्छ मानतो. सर्व साधन तुच्छ आहे. म्हणजे आपण जी काही कर्मकांड करून जे काही सुख मिळवतोय त्यांना भागवताने तुच्छ मानलंय. लक्षात घ्या बरं का. मी तर परवा गमतीने म्हटलं, सत्यनारायणाचं आमंत्रण द्यायला माझा मित्र घरी आला आणि काल त्यांच्या घरी सत्यनारायण झालं. मी त्याला सहज विचारलं, सत्यनारायणाची पूजा छान झाली, पण नारायण सत्य याची पूजा कधी करणार तू रे? सत्यनारायण झालं, भटजी आले, ते काहीतरी काय त्याची पूजा केली, काय कहाणी सांगितली. ऐकणार कोण नाही. ते आलेले सगळे नातेवाईक एकमेकांची गप्पा मारतात. ते घरातल्या बायका नाश्ता आणून देतात, त्या चहा आणून देतात. कोणाचंही त्या सत्यनारायणाच्या पूजेत मनच नाही, कहाणी ऐकतच नाही कोणी. इट्स जस्ट अ गेट टुगेदर. बस नातेवाईकांना बोलवायचं. मी या ब्लॉक नवीन घेतलेले आहेत, त्यामुळे बिल्डिंग मध्ये लोकांना कळावं, एवढाच उद्देश. म्हणून त्याला म्हणतात सत्यनारायणाची पूजा झाली, आनंद आहे. पण नारायण सत्य आहे याची पूजा का नाही म्हणतात तू? तो म्हणला म्हणजे काय? काय पुढल्या जन्मी भेटू आपण, या जन्मी काय म्हणतो, आता तुझं असत्य नारायण चालू आहे, पुढच्या जन्मी बघू सत्यनारायण. नारायण सत्य याची पूजा करा असं मी त्याला म्हणतो. मी काय म्हणायचं की त्याने काय म्हणताय की सर्व साधनांना तुच्छ ठरव आणि फक्त भक्तीचाच उत्सव करा. भक्तीचा उत्सव मी आपण जो करतो ना गणपती, ती भक्ती नाही, त्याला भक्ती म्हणायचीच नाही. आपले गणेशोत्सव हे अभक्तांचे उत्सव आहेत, हा भक्तीचा उत्सव नाहीच आहे. नवरात्र म्हणजे 9 ज्ञानाच्या रात्री. या आमच्या नवरात्र म्हणजे 9 अज्ञानाच्या रात्री. तरुण मुलींचे गर्भ कसे राहतील याची काळजी घ्यायला लागते. कसं होणार सांगा मला? काय कोणासाठी सांगायचं, कोणासाठी भागवत सांगायचं? नुसत्या कहाण्या सांगू, आपण काय कधी काही बोयात. आपल्याला गाभा कळलाच पाहिजे. आपल्याला या 7 दिवसानंतर आपल्या प्रत्येकाचा अंतःकरणामध्ये परमेश्वराची पावलं उमटलीच पाहिजे. आपण पादुका येतात आपल्या घरात सत्पुरुषांच्या, ही माथा टेकवण्यासाठी रांग लागते. मी एखादा विचारलं, जन्म माथा टेकवलास, ज्ञान माथा कधी टेकवणारेस तू? आता आमच्याकडे रामदास स्वामींच्या पादुका आहे, ही मोठी राग, 200, 300, 500 माणसं रांग केली. माझं नाही हाक मारली काय VIP म्हणून. मी म्हटलं त्यांचं होऊन दे, मला काय हे नाही. मी म्हणतो अरे हे माथा टेकवत आहे. एकाने तरी दासबोध हा शब्द ठसठशीत पुस्तकावर तरी वाचलाय का? दासबोध नव्हे, नुसतं ते मुखपट तरी वाचलाय का? परत दासबोध वाचला असेल. शिकस्त काय दासबोध आणि मनोबोध. आणि आमच्या इकडचे समर्थ भक्त, फार मोठी समर्थ भक्त, त्यांची तर मला भयंकरच कीव येते. त्याचं कारण सांगतो. मानमान्यता बाहेर. मी त्याला एखादं विचारलं, इतकी वर्ष तुम्ही दासबोध वाचता, एकदाही तुम्हाला असं वाटलं नाही की समर्थांचा 21 समासी जुना दासबोध वाचावा? कारण ती मास्टर की आहे दासबोधाची, ते म्हणजे आम्हाला माहिती.
म्हणजे आपण सांगितलं किती नाही, पण ते माथाडीपणे मात्र तयार. मी त्याला म्हटलं 21व्या श्रीरामध्ये 15वा समास हा श्रीराम चरित्राचा आहे आणि तो श्रीराम चरित्राच्या समासामध्ये काहीतरी 80-85 उभ्या आहेत. या एकदा तरी मानवी जन्म घेतल्यामुळे वाचा, म्हणजे समर्थ कळतील तुम्हाला, किंवा त्याची भूत काय माय म्हणणारे समर्थ. आईने विचारलं कुठलं भूत तुझ्या मानेवर बसले, ते म्हणजे श्रीराम नावाचं भूत म्हणजे मानेवर बसले. हे समर्थ आम्हाला कळायला पाहिजे. परमेश्वराचं भूत आमच्या मानेवर असंतोषाचं भूत आहे, संतोषाचं भूत नाही. भगवंताचं नाम हे संतोषाचं भूत आहे. म्हणजे समर्थ वाद्याशी कसे करणार. तर नारद मुनी म्हणतात सर्व साधनांना तुच्छ ठरवून मी हरीचा दास आहे, श्री हरीचा दास आहे, हा उत्सव साजरा करा. मी भक्ती आहे, मी दास आहे, राम दास आहे. दास्य भक्ती ही श्रेष्ठ भक्ती समजली गेली. दास्य भक्ती कठीण आहे, एवढी सोपी नाहीये. दास्य भक्ती समजून घेतली तर दाखवता समास वाचा. दास्य भक्तीचा इतका अप्रतिम समास आहे दास्य. आपण हे नवविधा भक्ती, आपल्याला 9 शब्द माहिती आहेत, पण समर्थांनी दासबोधामध्ये त्या नवविधा भक्तीला जे सुंदर रूप दिलंय, अनेक दृष्टांताच्या सहाय्याने इतकी सुंदर उलगडली, आपण त्याला वाचायला पाहिजे, त्यातला आशय समजून तर भक्ती आपल्या अंतःकरणाची म्हणणार. भक्तीने घराघरातनं भक्ती जाणं म्हणजे काय हा शब्द आम्हाला कळलाय भागवतातला, की ते नारद मुनी भक्ती सांगतात की तू घराघरात जा आणि प्रत्येकाच्या हृदयात प्रवेश कर. म्हणजे काय, आमच्या घरात भागवत असतो, आमच्या घरात दासबोध असतो, आमच्या घरात ज्ञानेश्वरी असतो, तो फक्त एक पीस असतो. पीस म्हणजे सुंदर दिसतं ते, आम्ही एकदाही तो ग्रंथ पुढे सुद्धा बघत नाही. म्हणून ते म्हणतात घराघरात भक्ती, भक्तीला तू प्रवेश कर. म्हणजे हे नुसती दिखाऊ भक्ती आहे, तू खरी प्रवेश कर त्यांच्या अंतःकरणात आणि त्यांच्यातला भक्ती मार्ग उलगडू नको. त्यांनी सांगितलंय नारद मुनींनी की या कलियुगामध्ये जो जीव भक्ती मार्गाला लागेल, शुद्ध भक्ती मार्ग, शुद्ध भक्ती, शुद्ध ज्ञान मार्ग, शुद्ध भक्ती मार्ग जो लागेल, तो कितीही पापी असला तरी तो पुण्यवान होऊन जाईल. त्याचं पाप आपोआप निघून जाईल, कितीही पापी असू दे. अहो वाल्यामुळे काय प्रसिद्धी आहे, वाल्याचा वाल्मिकी होणं ही नामाची, अथक नामाचं सर्वोत्तम उदाहरण आहे. आम्ही रामायण वाचलं, वाल्या कोळ्याला राम शब्द म्हणता येत होता, तो मरा मरा म्हणत होता. अखंड त्याचा बेसिक ते त्याचं जगणे मारा 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 आणि मारा, हे तो त्याला राम कसं, पण त्याने मरा मरा म्हणत स्वतः भोवती वारुळ केलं नामाचं. वाल्मिक म्हणजे वारुळ, त्या वारुळातून बाहेर आला म्हणून तो वाल्मिक. वाल्मिक शब्द मूळ संस्कृत आहे, वाल्मिक म्हणजे वारुळ. त्या वारुळात नव्हे, नामाच्या वारुळातून वाऱ्याकडे जेव्हा बाहेर पडला तेव्हा त्याचा वाल्मिकी ऋषी झाला होता. याला अथक नाम म्हणतात. तर ते म्हणाले की तू एकदा का प्रवेश केला, भक्ती सांगते नारद मुनी की तू जर घराघरात येऊन प्रवेश केलास तर माणसं भक्ती मार्गाला लागतील आणि त्यांची किती पाप अगोदरच्या आयुष्यात झाली असली तरी ते निर्भयपणे शेवटी कृष्णधामाला जाऊन पोहोचतील. म्हणजे तुम्ही जर भक्ती मार्गात राहिला तर तुम्ही मोक्षाच्या दिशेने जाल. ज्याच्या हृदयात भक्ती निरंतर वास करते, निरंतर शब्द वापरतो भागवताने. निरंतर म्हणजे काय, अष्टप्रहर भक्ती वाचून काही विचारच नाही. आणि ज्याच्या अंतःकरणात भक्ती आहे ना, त्याच्या अंतःकरणात पाप वासना प्रवेशच करत नाही, तो बंदच होते. एकदा का तुमच्या अंतःकरणात भागवत सांगते आपल्याला की जर तुमच्या अंतःकरणात 24 तास भक्ती असेल तर कुठल्याही प्रकारची वासना तुमच्या अंतःकरणात स्वप्नात सुद्धा प्रवेश करणार नाही. स्वप्नात सुद्धा तुम्ही वासनाग्रस्त होणार नाही, जागेपडे नाही, स्वप्नात सुद्धा होणार नाही. कळलं का. आणि त्यांनी पुढे म्हटलंय की अशी एकदा भक्तीने प्रवेश केला की आणखीन काय फायदा होतो, तर असे जे शुद्ध अंतःकरणाचे जे भक्त आहेत ते स्वप्नात सुद्धा यमाचं दर्शन घेत नाही. याचा अर्थ असा की जे शुद्ध अंतःकरणाचे, ज्याच्या अंतःकरणात तू प्रवेश करशील त्या भाग्यवान लोकांना यम स्वप्नात सुद्धा दर्शन देऊ शकणार नाही. कारण यम कोणालाही घाबरत नाही, तो फक्त माझ्या भक्तांना घाबरतो असं त्यांनी सांगितलं. ज्यांच्या हृदयात भक्ती आहे, नारद मुनी सांगतात भक्तीला की ज्यांच्या हृदयात तू प्रवेश केलेला आहेस त्यांना प्रेत, पिशाच, राक्षस, दैत्य कोणीही स्पर्श करत नाही. म्हणजे आपल्याला ही अशा प्रकारची मुक्ती मिळते. म्हणजे पिशाच विचार, भूत विचार, राक्षसी विचार, दैत्य विचार
हे स्पर्श करत नाही. राक्षस स्पर्श करत याचा अर्थ काय, ते विचार आसुरी विचार तुला स्पर्श करत नाहीत. आणि त्यांनी आणखीन एक सांगितलं कलियुगात नारद मुनींनी भक्तीला काय आहे की तप, वेदाध्यय, ज्ञान, कर्म अशा कोणत्याही साधनाने भगवंत वश होऊ शकत नाही. हे किती काय स्पष्ट सांगितलंय परमेश्वराने काय की तुम्ही तपाचरण करा, तपश्चर्या करा, हजारो वर्ष परमेश्वर वश होणार नाही, परमेश्वराचं दर्शन होणार नाही. तुम्ही हर प्रकारचं ज्ञान मिळवा, परमेश्वर वश होणार नाही. तुम्ही कितीही कर्म करा, परमेश्वर वश होणार नाही. कळलं का? फक्त परमेश्वर हा भक्तीनेच वश होतो. ज्याच्यापाशी अपार भक्ती आहे त्याला परमेश्वर शरण जातो. जसं आपण म्हणतो ना गुरु शिष्य नाते संबंधामध्ये शिष्याने गुरुची निवड करायची नसते, कारण गुरुला तो शिष्य जर नको असेल तो त्याला स्वीकारणार नाही. म्हणून गुरुने शिष्याची निवड करतो, सद्गुरु शिष्याची निवड करतो, तरच तो शिष्य गुरु शिष्य नाते संबंध तयार करतो. निवृत्तीनाथाने आपणहून ज्ञानदेवाला अनुभव दिला, रामदास स्वामीने आपणहून कल्याण स्वामींना अनुभव दिला. लक्षात घ्या, आपणच दिलाय. कल्याण स्वामी तिकडे गेले, ज्ञानदेव गेले नाहीये. सोपानदेव, ज्ञानदेव आणि मुक्ताई या तीन भावंडांना निवृत्तीनाथ त्यांचे वडील बंधू आहेत. आई वडिलांना ते शासन दिल्यामुळे त्रिवेणी संगमावर त्यांनी उड्या मारल्या, त्यामुळे तो त्यांचा आई वडील पण आहे. पण यापेक्षा सुद्धा निवृत्तीनाथांनी तीन भूमिका घेतल्या, थोरला भाऊ, आई वडील आणि त्यापेक्षा सुद्धा या तिघांचा सद्गुरू. आणि निवृत्तीनाथांमुळे ही तीन ब्रह्मपदा जाऊन पोहोचली. हे सद्गुरूचं काम आहे. सद्गुरू हे परमेश्वराचं आपल्याला दर्शन होत नाही ना, मग सद्गुरू तुम्हाला परमेश्वराच्या रूपात भेटतात आणि तुम्हाला दर्शन देतात. पुढे नारद मुनी म्हणतायत, फार महत्वाचं आहे. नारद मुनी म्हणतायत की हजारो जन्मांची पुण्याई जर तुमच्या पाशी असेल तरच माणसाला भक्ती विषय प्रेम निर्माण होते. हजारो जन्मांची पुण्य पाहिजे, एका जन्माच्या पुण्याने घडत नाही. हजारो जन्म जर तुमच्यापाशी पुण्य असेल तरच भक्ती तुम्हाला वश होईल. कळलं का? आणि या कलियुगात भक्ती, केवळ भक्तीच या कलियुगातल्या माणसाचं एकमेव सार आहे. सार काय आहे? भगवत प्रार्थनेचं सार काय? भगवत प्राप्तीचं सार काय? तर भक्ती हेच भगवंत भक्तीचं सार आहे. आणि फार महत्वाचा विचार की जे भक्तीशी द्रोह करतात ते अष्टप्रहर दुःखात लोळत पडतात. जे भक्तीशी द्रोह करतात असे, आज एक लक्षात घ्या की जो अभक्त आहे, जे आज असह्य वेदना सहन करतात, त्या दारिद्र्याच्या असतील, शारीरिक असतील, मानसिक असतील, सामाजिक असतील, व्यावसायिक असतील, जे असह्य यातना सहन करतायत ते 100% अभक्त आहे. आणि जे सर्व काही सहजपणे सहन करतायत हेही त्यांना ठाऊक नाहीये, ते खरे भक्त आहेत. कारण त्यांना नामा, त्यांचं व्यावहारिक चलन, तुमचं आमचं व्यावहारिक चलन हे रुपये, आणे, पै, सोने, चांदी आहे. भक्ताचं व्यावहारिक चलन भगवंताचं नाम आहे. आणि भगवंताचं नाम हेच मानवी जीवनातलं सर्वश्रेष्ठ चलन आहे असं भगवत आम्हाला सांगते. म्हणून ते काय म्हणतात, भक्तीशी जे द्रोह करतात ते त्रैलोक्यात दुःखी होतात. त्रैलोक्यात. म्हणून ते सांगतात, तुला माहिती आहे ना भक्ती, एकेकाळी भक्ताचा तिरस्कार केल्यामुळे दुर्वास मुनीला सुद्धा दुःख प्राप्त झालं. पुढे ती कहाणी आहे, ती कहाणी दुर्वास मुनीला सांगितली. पण दुर्वास मुनींना सुद्धा भगवंताचं चक्र त्या दुर्वास मुनीच्या मागे लागलं. लक्षात ठेवा, कुठल्या चक्राला? त्या दुर्वास मुनींना पृथ्वीवर धावायला जागा शिल्लक नाही, एवढं ते भगवंताचं चक्र दुर्वास मुनीच्या काळी तुम्हाला नीट सांगितलं. म्हणजे ऋषी मुनींना सुद्धा भगवंत सोडत नाही बरं का, दुःख प्राप्त होतं. आणि त्यांनी फार महत्व की व्रत, तीर्थयात्रा, योग, यज्ञ, दान इत्यादी साधनांची या कलियुगात अजिबात आवश्यकता नाही. कर्मकांडांची आवश्यकता नाही या कलियुगात. तुम्ही आता आपलं समाधान वाटतं, मी
अमुक केलं, मी अमुक केलं, मी अमुक केलं, मी एवढं दान दिलं, मी इतक्या लोकांना 300 लोकांना जेवण दिलं, 300 लोकांच्या जेवण दिलं, या वाक्यात 600 पट अनेक पट प्रसिद्धी बदलली. आता समजा भागवत सप्ताह आहे, तर ते भागवत सप्ताह आपण म्हणतो. काही श्रीमंतांचे भागवत सप्ताह असतात. मला हा आवडला फार. श्रीमंतांचे भागवत सप्ताह कसे असतात? प्रचंड मोठा मंडप, प्रचंड आरास, हे असून असं झगमग झगमग झगमग, सगळ्यांना आलेल्या, सकाळी संहिता वाचन झाल्यावर सर्वांना मिष्टान्न भोजन, दुपारी नाश्ता चहा, आल्यावर पण चहा, नाश्ता चहा असतो, रात्रीचं भोजन, सगळ्यांची राहायची पंचतारांकित व्यवस्था, सगळे खुश भागवत ऐकताना. तो भागवतकाराने काय सांगितलं महत्वाचं नाही, त्याची चर्चा होत नाही. सप्ताहानंतर शेठजीने काय केलं, त्याला भागवत सप्ताह म्हणतात. आज आस्था आणि संस्कार चॅनलवरचे आज या अधिक मासात सतत भागवत सप्ताह चालू. ते एकदा ऑन करून बघा. मी काय म्हणतो तुम्हाला कधी खाली पाठी असते बघा, ती सारखी फिरत असते, कारण ती जाहिरातीची पाठी असते. त्याला भागवत सप्ताह म्हणत नाही. स्वतःला विकून घ्यायचं. अरे भगवंताला काय तुम्ही करणार, भगवंत तुम्हाला विकून घेईल. जर नारळ पाणी असतो ना, आपण म्हणतो ना की मला पाणीवाला नारळ दे, त्याला बरोबर करतो, टकटक करतो, बरोबर ते पाणी असतं. तसं भगवंत आपल्या माथ्यावर टकटक करतो, तुझी भक्ती किती आहे आणि तुमच्यापाशी हे किती आहे, नाटक किती आहे. भगवंताला कळतं तुम्ही नाटक करता, तुम्हाला वाटतं मी भक्ती करतो, भगवंताला कळत असतं तुम्ही काय करताय म्हणून. अहो परमेश्वरा सर्वात मोठा आहे, त्याला कळतं तुमची भक्ती आहे की नाही. तुम्हाला एक गंमत सांगतो. मी हैदराबाद मध्ये माझी ज्ञानेश्वरी प्रवचन होती. आता जसं मला इथे असं सगळं केलं हे मला नवीन होतं, तसं ते हैदराबाद मध्ये ते ज्ञानेश्वरी सकाळी पारायण आणि संध्याकाळी प्रवचन. तर ज्यांच्याकडे मी यजमानाकडे उतरलो होतो, ज्या दिवशी शेवटचा होता, शेवटचा दिवस सांगता त्याच्या आदल्या रात्री एक भगव्या रंगाचं मोठा तागा आणला होता, मोठा, आणि ते नवरा बायको मुलं तरतऱ्हेचे चौकोन कापत दिले. मला काय वाटलं कमानी लावणार आहे, असे लावलं नसतं, त्रिकोणी काहीतरी असेल अशी माझी समजून जाते. मला काय माहित नाही. मध्यरात्री त्यांचं काम चाललं, म्हणजे काय कापलं म्हणजे उद्या ज्ञानेश्वरी सांगत आहे ना, माऊली वस्त्र बदलते. म्हणजे जे पारणाला आलेले आहेत ना, त्यांनी तिथे गेल्या वर्षी ते आले होते ना, ते वस्त्र ते बांधलं, पारायण संपलं ते तसंच ठेवून दिलं, ते मला मिळलं. कारण ज्ञानेश्वरी पुढे तर प्रश्नच येते ना, पारायण संपलं ते बांधून ते वस्त्र बांधली आणि गेली माळ्यावर किंवा देव उघडला. मग ती उघडली आता, मग ते वस्त्र बदलायला नको का म्हणून ते आम्ही वस्त्र दिली. इतपत मी समजू शकतो. ठीक आहे, भावनेचा भाव आहे, भक्तीचा भाव. मी प्रवचन संपलं माझं आणि ती सगळी चौकोन समोर 250-300 माणसं बसलेली ज्ञानेश्वरी. प्रत्येकाला तो भगवा चौकोन दिला कापडाचा, आणि माझ्यासमोर एक शेठजी बसले, अगदी तेजपुंज. मला कळलं तो धनी काय ते त्याचे लक्ष्मीपुत्र चेहऱ्यावरच कळतो. त्याचे सगळं गाडीत नाही यायचे, आसन बिसन उत्कृष्ट समोर नाही. तर त्या 250 लोकात त्यांना आसन दिलं गेलं नाही. असं चौकोन आहे ना, त्यांनी वाट पाहिली हो, सगळ्यांचं वाटून झालं. आता ज्ञानेश्वरीचं पारायण केलेली व्यक्ती कशी पाहिजे मला सांगा. ते काय म्हणले माहिती पटकन माझ्याकडे, अहो आम्हाला नाही वस्त्र दिलं, आम्हाला परत मी नाही, आम्हाला. कारण ते श्रीमंत आहेत ना, आम्हाला वस्त्र नाही. ज्याने वाटलं ते म्हणजे अहो रागावू नका, ज्ञानेश्वरीच्या जीवन रागावू नका. तुमच्या ज्ञानेश्वरीचा आकार थोडासा ऑड आहे, तो आम्हाला माहित नव्हता, आम्ही ते वस्त्र कापायला पाठवलंय. ही रत्ता म्हणजे ते वस्त्र दिलं नाही म्हणून देखील क्षोभ करणारी माणसं, त्यांच्यासमोर भागवत सांगायचं, त्यांच्यासमोर ज्ञानेश्वरी सांगायची, आपली बाप दौडायची, आपले संदर्भ काय करायचं, गरज काय आपल्याला. हे भागवत सप्ताह सगळे असेच आहेत. कोणी केलं भागवत, कोणी केलं भागवत. अहो तू काय सांगू त्यांनी आम्हाला जाताना 10-10 ग्रामचं नाणं दिलं शेवटच्या दिवशी. काय काय भागवत अप्रतिम, काय भागवत. हा भागवत नाहीये, हे भागवतचं सूत्र नाहीये. भागवतचं सूत्र हे भक्ती आहे, भक्ती काही नाही. परमेश्वर भावाचा भुकेला आहे, पैशाचा भुकेला नाही. तुम्ही सोनचाफ्याची फुलं वाहिलीत, अप्रतिम 10,000 रुपयाचा गुलाब वाहिला, पत्रम पुष्पम फलम तोयम म्हणणारे भगवंत आहेत. तुम्ही कुचकी पानं दिली तरी भगवंत प्रेमात, पण ते द्या ते प्रेमाने द्या. कारण देणारे तुम्ही कोण, त्याने जे निर्माण केलं ते तुम्ही त्याला देताय. काय तुम्ही स्वतः दिलं. तुम्ही एक तरी वस्तू परमेश्वराला अर्पण करू शकता का की जी तुम्ही निर्माण केली आहे. म्हणून तो भागवताचा जो पहिला श्लोक आहे, उत्पत्ती तुम्ही केली का त्यांनी केली आहे, स्थिती तुम्ही केली का त्यांनी केली आहे, लय तुम्ही केलं का त्यांनी लय केलं. भगवंत लय करतो. जेव्हा शिशुपालाने
अतिशय अश्लाघ्य बोलला, कृष्णाला 100वा अपराध झाला, तेव्हा त्यांनी सुदर्शन चक्राला अन्याय देखील करा. लक्षात घ्या, भगवंताच्या लीला शिशुपाल बरोबर सगळं आपला संधी किती मिळणार आहे मला माहित नाही, मी तुम्हाला ग्रिप्स सांगतोय. तर हे काय म्हणाले की व्रत तीर्थयात्रा योग यज्ञ ज्ञान चर्चा यांनी परमेश्वराची प्राप्ती होत नाही. ज्ञान चर्चेने प्राप्ती होत नाही. 2 ज्ञानी माणसं वेदांची उपनिषदी शब्दांचे कीस पाडतात, तरी भगवंताची प्राप्ती होत नाही. दुसऱ्या चर्चेने भगवंत मिळेल का? दुसऱ्या चर्चेने परमेश्वराचं दर्शन होईल का? तुमची ज्ञान चर्चा ही वांजोटी असते असं भगवंताने भागवतात स्पष्ट सांगून टाकलं. तुम्ही चर्चा करा, तुम्ही फार तुम्ही MA PhD आहात, तुम्ही समजा गीतेवर डॉक्टरेट मिळेल, पुढं काय? किती 56 लोक आहेत गीतेवर डॉक्टरेट मिळाले. आमचे गुलाबराव महाराज बघा, जन्मांध 34 वर्षाचं आयुष्य, 134 ग्रंथांची निर्मिती केली त्या माणसाने, एका आंधळ्या माणसाने. ती भक्ती कशी मधुरा भक्ती आहे, मीराची जशी मधुरा भक्ती आहे तशी गुलाबराव महाराजांची मधुरा भक्ती आहे. आपण मधुरा भक्ती घ्यायला वेळ मिळाला की मला माहित नाही. मधुरा भक्ती आताच्या काळामध्ये मधुरा भक्तीचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे गुलाबराव महाराज. काय ती मधुरा भक्ती होती? स्वतःला ज्ञानेश्वरांची कन्या समजायची. काय आयुष्य! त्या समाधीला सोनोपंतांची अंगठी लागली, हे 25 फुटावर आहे, इतके तीक्ष्ण कान आहे, ते तिकडून आवडून सांगतायत, अरे सोन्या, माऊलीला तुझी अंगठी लागते. त्या अंगठी लागली किती, त्याचा आवाज किती, तो गाभारा तरी नेणार का? पण ते गाभारा सभा मंडपात बसलेले गुलाबराव महाराज म्हणतात, इतकी काळजी घेणार आहे. अरे सोन्या, मी सोन्या म्हणजे सोनोपंत अंगठेकर. त्याला म्हणतात, अरे सोन्या तुझी अंगठी लागते माऊलीला, अशा कळवळ आहे, याला भक्ती म्हणतात. की तेवढं सुद्धा सहन होत नाही, याला भक्ती म्हणतात असं मला म्हणायचं. भक्ती श्रेष्ठ म्हणजे काहीतरी उदाहरण समजली ना आपल्याला कळेल आपली भक्ती श्रेष्ठ आहे. आणि मग आपण जी भक्ती करतो ना, ती आपण या 7 दिवसात स्वतःची भक्ती स्वतः करून बघूया की आपण खरंच भक्त आहोत का आपलं हे नाटक आहे भक्तीचं. एवढं ते आम्हाला कळलं ना की आम्ही नाटक करतोय आणि आम्हाला सत्य भक्ती करायची, तरी सुद्धा हा भागवत सप्ताह यशस्वी झाला म्हणून समजा. दुसऱ्या गोष्टी समजून पूर्ण झाला नाही तर काळजी करू नका. आम्हाला भक्तीचं रहस्य कळलं पाहिजे, परमेश्वरी अस्तित्वाचं रहस्य कळलं पाहिजे. शुद्ध ज्ञान म्हणजे परमेश्वरी ज्ञान हे कळलं पाहिजे. MBA डॉक्टरेट हे ज्ञान नाहीये. परमेश्वरी अस्तित्वाचं ज्ञान हे ज्ञान, शुद्ध ज्ञान म्हणजे. बाकी सगळं अज्ञान आणि विज्ञान, बाकी काही नाही. परमेश्वराचं ज्ञान हे शुद्ध ज्ञान आहे. आम्हाला जर ज्ञान शाखेत प्रवेश करायचा असेल तर ह्या ज्ञान शाखेत प्रवेश करायला अंतःकरणात भक्ती असेल तरच तुम्ही त्या ज्ञान शाखेत जाणार. तर ते म्हणतात या कशाची आवश्यकता नाही. नारद मुनी सांगतायत, भक्ती सांगतायत या कशाची या कलियुगात आवश्यकता नाही. कशाची आवश्यक? एकमात्र भक्तीच मुक्ती मिळू शकते, बाकी काही देऊ शकत नाही. म्हणजे या जन्म मृत्यू या रहाट गाडग्यातनं सुटका होऊन तुम्ही पुन्हा मोक्षाच्या दिशेने म्हणजे ह्याच्यातनं सुटका करून घ्यायची असेल तर तुम्हाला काय आहे? फक्त या कलियुगात भक्तीच मुक्ती देईल. आणि हा निर्णय जेव्हा नारद मुनींनी भक्तीला दिला, नारद मुनींनी भक्ती सांगितलंय की तूच फक्त या कलियुगात सर्वांना मुक्ती देशील. तू अजिबात वीक झाले नाहीयेस, तू सदृढ आहेस. आणि भक्तीने सुद्धा मान्य केले की मुनिवर्य तुमचं मला दर्शन झालं, आता मला काही तक्रार नाही. म्हणजे भक्ती नारद मुनी सांगते की तुमचं दर्शन झाल्यामुळे मी धन्य झाले. बरं का? ती म्हणते आपण धन्य आहात, तुमच्यामुळे मी धन्य झाले. नारद मुनी भक्ती सांगते तुमच्यामुळे. आणि मला एक कळलं नारद मुनिवर्य, तुमच्या अंतःकरणात तुम्ही निश्चयी भक्ती आहे. म्हणजे मी जी आहे ती तुमच्याच अंतःकरणात आहे. निश्चयी भक्ती आहे म्हणजे तुम्ही जे माझं सगळं सांगितलं ते तुमच्या पाशी आहे म्हणून तुम्ही मला सांगितलं. एक लक्षात घ्या, यू मस्ट हॅव एन एक्सपिरियन्स. आपल्याला परमेश्वराचं प्रत्यक्ष जर दर्शन झालेलं असेल तर तुम्ही परमेश्वराविषयी बोलू शकता. पण 1000 जिव्हाचा शेष भगवंत त्याच्या झोपलेला आहे, त्याच्या अंगावर जो सतत भगवंताचं दर्शन घेतोय तो शेष सांगतोय की माझ्याकडे 1000 मुख आहेत तरी मला परमेश्वराचं वर्णन करता येत नाही. तर आपलं हे छोटस मुखाने आपण परमेश्वराचं काय वर्णन करणार? जे शेषाला जमलं नाही ते आम्हाला जमणार आहे का? शेषाची भक्ती आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे, माणसापेक्षा सुद्धा शेषाची भक्ती श्रेष्ठ आहे. ज्याने परमेश्वराचं अट्टोप्रहर सगुण साक्षात दर्शन घेतलेलं आहे तो शेष म्हणतो नेती 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 नेती.
मला नाही वर्णन करता, मी सांगायचं तुम्हाला वर्णन करते. जसं आई बाळाचं कौतुक करताना नेती नेती म्हणते ना, तेच शेषाने म्हटलेलं आहे परमेश्वराविषयी. तर नारद मुनी भक्ती म्हणते मी धन्य पावले. नारद मुनी सांगते तुम्ही मला माझं रूप सांगितलं. म्हणजे नारद मुनी आपल्याला भेटल्याशिवाय आपल्याला सुद्धा भक्तीचं दर्शन होत नाही. म्हणजे नारद मुनीची जर आपल्याला भेट झाली तरच आपल्याला भक्ती करणार आहे. कळलं का? ते म्हणले तुम्ही खूप कृपाळू आहात. नारद मुनीचं कौतुक करते भक्ती. तुम्ही खूप कृपाळू आहात, तुम्ही खूप तयार आहात, तुम्ही एका क्षणात माझं दुःख दूर केलं. काय वाक्य आहे भागवतात? असं वाक्य भक्ती नारद मुनींना सांगते की मी इतकी दुःखी होते, ते दुःख आपण सगळं घेऊ शकलो नाही वेळेअभावी. मी इतकी दुःखी होते, पण एका क्षणात तुम्ही माझं दुःख हरण केलं. जर नारद मुनी तिचं दुःख हरण करू शकले, नारद मुनी वाल्या कुळ्याचं दुःख हरण करू शकले, नारद मुनी फक्त प्रल्हादाचं दुःख हरण, प्रल्हादाला तरी मान, ह्या कथा आहे ना, प्रल्हादाची कथा आहे, सगळ्यांच्या कथा आहे, रामाची कथा आहे, कृष्ण कथेने त्याच्यापर्यंत उत्तमलेलंच आहे. कळलं का? पण ती म्हणली माझ्या पुत्राला चेतना आली नाही, मला चेतना आली. परत ती मुलाकडे आली. भक्ती काय म्हणाली? मी सदृढ झाले तुमच्या बोलण्याने. मला कळलं की मी ज्यांच्या अंतःकरणात असते तोच जीव परमेश्वराच्या निकट असतो. परमेश्वराच्या निकट कोण आहे? ज्यांच्या अंतःकरणात मी पूर्णांशाने आहे ते भगवंताच्या निकट असतात. हे तुम्ही मला ज्ञान दिलं, मला उत्साह आला, आता मला कळलं माझं सामर्थ्य. पण माझ्या पुत्रांचं काय करायचं ते सांगा. वैराग्य आणि ज्ञानाने काय करायचं ते अजून अचेतन अवस्थेत पडलेले. कळलं का? तुम्ही काही करा नारद मुनी, पण ह्यांना पण शक्ती द्या. भक्ती नारद मुनींना ज्यांच्या अंतःकरणात तिने प्रवेश केलेला आहे ती भक्ती नारद मुनींना विनंती करते आपल्या 2 मुलांसाठी. हे ज्ञान आणि वैराग्य नावाची माझी जी 2 मुलं आहेत त्यांना सुद्धा तुम्ही थोडीशी शक्ती द्या, थोडं चरणन द्या, त्यांना थोडं जाग करा, त्यांना हाक मारा, असं ती विनवणी करते. कळलं का? भक्तीचं बोलणं ऐकल्यावर नारद मुनींना त्या तिच्या 2 मुलांची खूप करुणा वाटली, खूप करुणा वाटली. त्यांना वाईट वाटलं. त्यांना वाईट वाटलं की तिची मुलं आहेत, त्यांना पण आपण हाक मारली पाहिजे. म्हणून नारद मुनी त्या ज्ञान आणि वैराग्य नावाच्या अत्यंत वृद्ध झालेल्या अचेतन अवस्थेत समोर पडलेल्या भक्तीच्या कानाजवळ गेले नारद मुनी. बरं का? आणि ते हाक मारतात, जागे वारे जागे वारे. जशी आजची आई मुलांना 10-12 वाजता सकाळी रविवारी हाक मारते, अरे जागे वारे, अरे जागे वारे. मुलं उठतच नाही. काय झोपतो का आई? काय सारखी कटकट करते? झोपतो मी. अरे उठ रे. पांघरुण खेळते, बाप येऊन त्याला बाहेर खेळतो, परत तो अंथरुणाचं. ऐकतात का? नाही. तसं आपण थकतो ना, तसे नारद मुनी हाका मारल्या, पण ते थकले. काय लवकर जागे व्हा, लवकर जागे व्हा, पण ते अचेतन आहे. कळलं का? मग नारद मुनींनी ते उठत नाही म्हणून वेदांत म्हटले, वेद घोष केला, वेद नावाचा शंख फुंकला. कळलं का? गीता पाठ म्हटले नारद मुनींनी तर जाग यावी म्हणून. तेव्हा गीता पाठ ऐकल्यावर, गीता ऐकल्यावर ज्ञान आणि वैराग्य, तसे आताची मुलं कंटाळून काय कटकट यायची असं म्हणतात ना मुलं, आणि जर तोंड काढतात पांघरुणात ना, तसं या ज्ञान आणि वैराग्य नावाच्या 2 पोरांनी थोडस पांघरुणात ना बळे बळे कट्ट्याने ते उठले, जागे झाले. पण इतका आळस भरला तो लोकांच्या ज्ञान आणि वैराग्याच्या की त्यांनी जांभया द्यायला सुरुवात केली. उठल्या तरी जांभया संपतच नाही, डोळे उघडून पाहू शकत नाहीयेत ते. आणि त्यांचे सगळे केस बगड्यासारखे पांढरे शुभ्र झाले, त्याचे व्यास म्हणतात. कुणाचे? ज्ञान आणि वैराग्याचे बगड्यासारखे पांढरे, हंसासारखे पांढरे शुभ्र नाहीत. लक्षात घ्या, जेव्हा व्यासमुनीची प्रज्ञा कशी आहे, वर्णन करताना बगडाही पांढरा आहे, हंसही पांढरा आहे, पण वर्णन कसं करताना म्हटलं बगड्यासारखे पांढरे. मी या छटा आपल्या कळल्या पाहिजे वाचताना. कळलं का? बघायला काय, आणि सबंध अंग वाळलेल्या लाकडासारखं निश्चय आहे. बरं का? त्यांनी नारद मुनीने हाक मारल्यावर हू केलं, जरा किंचित डोळे उघडले आणि पुन्हा झोपी गेले. कोण? ज्ञान आणि वैराग्य. मग नारद मुनी विचार करतात काय करावं, काय केलं असेल ना जागे. नारद मुनी विचार करतायत यांची वृद्धावस्था कधी कशी दूर होईल, यांची झोप कशी संपेल. तेव्हा
नारद मुनी थकले त्यांना उठवत आलं. आजही आपण थकलोत ना. तुम्हाला वैराग्य संपन्न ज्ञान संपन्न मनुष्य भेटतो का? आपण आजही थकलो. ज्ञान संपन्न म्हणजे वेल क्वालिफाईड नव्हे, भगवंताचं ज्ञान प्राप्त झालेले असे मनुष्य हे खरे वैराग्य संपन्न. सोकॉल वैराग्य चिकार आहेत तसं नव्हे, खरे. कळलं का? तर नारद मुनी पण थकले. नारद मुनी थकल्याबरोबर आकाशवाणी झाली. आणि आकाशवाणी काय म्हणते की नारदा खेद करू नकोस, तू थकलास आम्हाला कळलं. बघ, वैराग्य आणि ज्ञानाला तू उठवू शकत नाहीस तर तुला वाईट वाटेल. तू भक्तीला जागृत करू शकलास पण या दोन तिच्या वृद्ध पुत्रांना जागा करू शकत नाहीस. खेद करू नकोस. कळलं का? तुझे प्रयत्न निश्चित सफल होतील त्यांना जागे करण्याचे. कळलं का? त्यासाठी तुम्ही एक सत्कर्म करा असं कोण आकाशवाणी म्हणते. काय? नारद मुनी सांगते की तुम्ही एक सत्कर्म करा. ते कोणते असा जर तुम्ही प्रश्न विचारला तर संत शिरोमणी तुम्हाला सांगतील. आणि आकाशवाणी गुप्त. मी परत नारद मुनींना प्रश्न पडला आता काय करायचं? सत्कर्म करा सांगितलं आकाशवाणी. आकाशवाणी मी भगवंताचीच वाणी आली बरं. सत्कर्म करा सांगितलं. कोणतरी महात्मे भेटतील म्हणून सांगितलं. पण हा महात्मा कोण आणि सत्कर्म म्हणजे काय हे सांगितलंच नाही. बरं का? ते त्याला कळलं नाही. तर नारद म्हणाले की मला ही आकाशवाणी झाली पण या आकाशवाणीचा काय मला आशय कळत नाहीये. काय म्हणायचंय भगवंताला असं ते म्हणाले. तेव्हा ते म्हणले की संत कुठे भेटतील, साधना कुठे असेल. मग नारद मुनी ते दोन जे वृद्ध पुत्र आहेत त्यांना त्याने तिथेच सोडलं आणि ते बाहेर पडले. कळलं का? आणि ते तीर्थक्षेत्रात निघून गेले आणि येणाऱ्या प्रत्येक ऋषी मुनींना विचारले या आकाशवाणीचा अर्थ का, या आकाशवाणीचा अर्थ का. सगळे ऋषी मुनी वाटेत भेटलेले. कळलं का? नारद मुनींचं बोलणं ऐकायचे पण त्यांना उत्तर देता येत नव्हतं. नारद मुनींना झालेल्या आकाशवाणीचा अर्थ काय हे द्रष्ट्या ऋषींना सुद्धा सांगता येईना. बरं का? उत्तर मिळतच नव्हतं. म्हणजे त्याने काय म्हणलं तर मी जर देवर्ष ऋषी मुनी सांगू शकत नाहीत तर सामान्य मनुष्य तरी नारद मुनींना काय सांगणार आहे. त्यामुळे नारदांची चिंता वाढली. आता काय करावं काय करावं म्हणून त्यांनी निर्णय घेतला की आपण बद्रीवनात जाऊया, बद्रिकाश्रमात, आणि आपण तपश्चर्या करूया. तपश्चर्या करताना या प्रश्नाचं मला उत्तर सापडेल. कळलं का? आणि असं म्हणेपर्यंत नारद मुनींच्या मनात विचार आला की आपण बद्रिकाश्रमात जाऊ. आणि त्या दिशेने त्यांची पावलं पडत आली आणि इतक्या प्रचंड लख प्रकाश पडला. कोटी सूर्य उगवावेत असा एक प्रकाश त्यांच्यासमोर आला. आणि काय दिसलं तर सनकादिक हे 4 ऋषी जे आहेत विष्णूचा अवतार आहेत ते समोर प्रकट झाले. कळलं का? तर नारद मुनी म्हणाले त्यांना कळलं सनकादिक ऋषी आहे, विष्णूचा अवतार आहे. नारद मुनी त्यांना नमस्कार केला आणि ते म्हणाले बरं झालं तुमची भेट झाली. माझं महत्भाग्य कोणी माझ्या प्रश्नांचं उत्तर देत नाही. सनकादिक ऋषींनो तुम्ही माझ्या समोर आलात. हजारो सूर्यांची तेज तुमच्या पाशी, ज्ञानाचं तेज आहे. तुम्ही आम्हाला समजावून सांगा आता मी काय करू. मला साधन सांगा तातडीने. काय केलं असता हे ज्ञान आणि वैराग्य हे पुत्र जागे होतील. कळलं का? आपण बुद्धिमान आहात, आपण बहुश्रुत आहात. आता बघा ही भाषा आहे नारद मुनीची. आपल्याला जर सत्पुरुषांकडनं काही गुपितं सोडून घ्यायची असतील आयुष्याची तर तुमच्यापाशी भाषा पाहिजे. आपण आपल्या सद्गुरूकडे जातो, आपण अडचणीत असतो पण सद्गुरूंशी कसं बोलावं हे माहितीच नाही, काहीच कल्पना नाही. आणि आपण त्यांच्याशी असं बोलू लागतो की सद्गुरू मनाने तुमच्यापासून दूर जायला लागतात कारण तुमच्या पाहिजे भाषाच नाही. भागवत तुम्हाला भाषा शिकवतो. परमेश्वराशी कसं बोलावं, सत्पुरुषांशी कसं बोलावं. आपल्याला ज्ञान ग्रहण करून घ्यायचं आहे, आपल्याला भक्ती ग्रहण करून घ्यायची आहे, आपल्याला निष्काम कर्म समजून घ्यायचं आहे. तर ज्याच्याशी बोलायचं आहे, जो ब्रह्मर्षी आहे, जे ऋषीमुनी आहे, जे अवतारी पुरुष आहे, त्यांच्याकडनं जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर कुठली भाषा वापरायची की जेणेकरून ते प्रसन्न होतील आणि तुम्हाला उत्तर देतील. कळलं? मी एक गमतीचं उदाहरण देतो. म्हणजे नॉन पार्लमेंटरी येते ऑफिसमध्ये एका कारकुनाला लवकर जायचे, कन्सेशन पाहिजे. आता कन्सेशन कोण देणार?
नेक्स्ट साहेब देणार, त्याच्या हातात हे सगळं करायचे. सोडायचं की नाही. सकाळी अर्धा तास लवकरच गेला त्या दिवशी. आणि साहेबांना पण आश्चर्य वाटलं, लवकर कसं काय नाही. म्हणलं काम चुकाले पाहिजे, लवकरच ड्युटी फर्स्ट असं म्हणाल. साहेब मी जरा बाहेर भाजी आणू का तुमची? साहेबांना तुम्हाला घेऊन ये भाजी. अहो तुमच्या बायकोसाठी मी आज पुस्तक आणली. असं करत करत कामापेक्षा त्याने इतर गोष्टींनी साहेबांना वश करून घेतलं बोलून. त्याला माहिती साहेबांच्या दिवस काय ते सगळ्या पुढे गेले. आणि 1 वाजता तो त्यांना म्हणाला की साहेब मला 3 वाजता जायचं. साहेब खुश झालेत ना. हा एक मर्द फालतू मनुष्य, तो खुश झाला. त्याला खुश करण्यासाठी आम्ही शब्दांच्या कसरती उभ्या करतो. काय म्हणाला, मला 3 वाजता झालं तू आताच काय काळजी करतोस, मी आहे ना जा 1 वाजता. डोंट वरी रे, ऑफिशियल आहे, तू लिही 3 वाजता पण तू जा काळजी करतो. एका साध्या फालतू अर्ध्या तासाच्या कन्सेप्शनसाठी आम्ही आमची लाळ घालतो. परमेश्वर प्राप्तीसाठी आमच्यापाशी एक नाम नाही. परमेश्वर तुम्हाला भक्ती कशी देणार, तुमच्या अंतःकरणात ती भक्ती प्रवेश कशी करणार, हा नारद मुनी पुढे पडताय. हे आता तुम्हाला मी उदाहरण दिलं, पण हे तेव्हा पण त्या कलियुगात पण तेच आहे, कळलं का? तर त्याने सनकादिक ऋषींना प्रश्न विचारला की कृपा करून मला हे साधन सांगा की काय केलं असं 2 पुत्र भक्तीचे, जरा जरा धुगधुगी ते मला सांगा. काय का तुम्हाला मी विचारतो, तुम्ही वैकुंठातच राहता, विष्णूचे तुम्ही पार्षद आहात, तुम्ही ऋषी मुनी आहात, तुम्ही त्याचा अंशावतार आहात, तुम्हाला माहितीये काय केलं असता, काय साधन आहे तुम्ही सांगा. काय कारण तुम्हाला मी काय विचारलं, सनकादिकांनी म्हणतात की भगवंताच्या भक्तीमध्ये तुम्ही 8 प्रहर करता. कोणाला सांगताय? सनकादिक ऋषींना नारद मुनी बोलतात, जे ब्रह्मर्षी आहेत, देवर्षी आहेत. ते देवर्षी ब्रह्मर्षी नारद मुनी सनकादिक जे 4 तेजपुंज करोडो सूर्य उगवल्याची प्रकाश पडावा असे ज्ञानमयी 4 ऋषींना प्रश्न विचारतायत की ऋषी मुनींनो मला साधन सांगा. कारण का तुम्ही वैकुंठात तुमचं स्थान आहे, तुम्ही परमेश्वराच्या सहवासात सतत आहात. तर काय करावं, आणि तुम्ही सतत भगवंताच्या नामाचं लीलामृताचं सेवन करता. काय सुंदर वाटतं. सनकादिक ऋषींना ते म्हणतात की तुम्ही सतत भगवंताच्या नामाच्या लीलामृताचं सतत प्राशन तुम्ही करता. आणि भगवंताची कथा गाणं हाच तुमचा धर्म आहे. तुमचा धर्म काय आहे की परमेश्वराचं नाम घेणं, परमेश्वराची कथा ऐकणं आणि परमेश्वराविषयी बोलणं हा तुमचा धर्मच आहे, कळलं का? आणि तुमच्या जीवनाचा हाच आधार आहे भगवंताची कथा. श्री हरी शरणम हा तुमच्या मुखातला मंत्र आहे. म्हणजे काय? श्री हरीच्या चरणांशी विनम्र व्हा, त्यांना शरण जा. हा तुम्ही मंत्र जगाला दिलेला आहे. श्री हरी शरणम हा तुम्ही मंत्र तुमच्या मुखात असतो. आणि कालानुसार मानवी जीवनाला जी वृद्धावस्था प्राप्त होते, बालपण, किशोर, तरुण, वृद्ध, म्हातारपण आणि जाण, या ज्या वयाच्या दशा आहेत, या दशांपासून तुम्ही मुक्त आहात. कारण तुम्ही आयुष्यभर 5 वर्षाचेच आहात. तुम्हाला माहितीये ना सनकादिकांचं वय 5 वर्षच आहे. कधी जा 5च वर्ष. त्याला या अवस्थाच माहिती आहे, बरं का? तर तुम्हाला वृद्धावस्था बाधू शकत नाहीये. अशा तुमचं दर्शन माझं सौभाग्य, माझी अनेक जन्मांची पुण्याई. नारद मुनी म्हणतात माझी अनेक जन्मांची पुण्याई म्हणून तुमचं दर्शन झालंय, बरं का? मी दीन आहे, बरं का? पण आपण दयाळू आहात, तर माझ्यावर कृपा करा. आणि मला त्या आकाशवाणीचा अर्थ सांगा. काय मागणं मागितलं? जी आकाशवाणी झाली आहे त्याचा मला सांगा, हे कुठलं साधन आहे भगवत प्राप्तीचं, ते मला समजून सांगा. आणि ते सत्पुरुष कोण? अशी आकाशवाणी झाली. भक्ती, ज्ञान आणि वैराग्य याला, या तिघांना म्हणजे भक्ती आई आणि ज्ञान आणि वैराग्य जे अकाली वृद्ध झाले तिचे पुत्र आहेत ते, कळलं का? यांना कोणत्या मार्गाने भगवंत अस्तित्वाच्या खुणा करतील आणि त्यांना सुखाची प्राप्ती होईल ते तुम्ही मला सांगा. हा तर सनकादिक म्हणाले लगेच देवर्षी. आता सनकादिक खुश झाले त्यांच्या, आणि देवर्षी आहेत. ते म्हणले देवर्षी आपण काही चिंता करू नका, काळजी करू नका. आपण नाही का म्हणत, आपली आई म्हणते की नाही, मुलगा काही तक्रार घेऊन येतो, काळजी करू नको, मी आहे ना. लहान बाळाची
आई त्याला म्हणाली आश्चर्य नको, पण 80 वर्षाच्या म्हाताऱ्याला ज्याला पणतू आलेला आहे, अशा 80 वर्षाच्या म्हाताऱ्याला त्याची 100 वर्षाची आई म्हणते तू काळजी करू नको मी आहे ना. 100 वर्षाची आई सुद्धा 80 वर्षाच्या वृद्ध मुलाला म्हणते अरे काळजी करू नकोस, चिंता करू नकोस, मी आहे ना. ती कुठली आई माहितीये का? कुठली आई असं म्हणते माहितीये तुम्हाला? जी आई भगवत प्रेमात आहे, माणसांवर नितांत प्रेम करते, जावई येणार म्हणून तिने हिरवे मूग भिजत घातली. बघा कशी आई 100 वर्षाची, जावई येणार म्हणून मूग भिजत घातले आणि जावयाचा फोन आला की उद्याच्या ऐवजी परवा येतो. तर तिची पुण्याही एवढी आहे की मुगांना मोड एक दिवस उशिरा येतात. तुमच्या लक्षात आला? मूग सुद्धा म्हणतात तो जावई एक दिवस उशिरा येतो ना, बरं काळजी करू नको आम्ही एक दिवस उशिरा मूळ येतो. काय तेव्हा काय असे प्रिझर्वेटिव्ह वगैरे नव्हती, हे नव्हतं, काय फ्रीज वगैरे नव्हतं, तेव्हाची गोष्ट. काळजी करू नको आम्ही उशिरा. आता ही आई जिला मूग सांगतात की मोड आम्ही उशिरा येऊ, ती कुठली आई आहे? पुढे वर्षभर येणाऱ्या सणांवर तिची बारीक नजर असते, सणांवर. आणि ह्या सणात हे जे सण येणार आहेत त्यात कुठली व्रत करायची त्याचं तिने अगोदरच प्लॅनिंग केलेलं आहे. परमेश्वराच्या नामामध्ये अशी अथक असणारी आई जी 100 वर्षाची आहे, तीच फक्त 80 वर्षाच्या वृद्ध मुलाला सांगू शकते काळजी करू नकोस बाळा मी आहे ना. लक्षात आलं ना? याला भक्ती म्हणतात. ती वृद्ध झाली आई 100 वर्षाची तरी ती चिरतरुण आहे, कारण ती म्हणते मी आहे ना. हा सर्वोत्तम मंत्र आहे मानवी जीवनातला. आपलं अस्तित्व असं पाहिजे हे भागवत काय की मी आहे ना, काळजी करू नको. सर्व घरातल्या कुत्र्याच्या पिलाला सुद्धा वाटलं पाहिजे अरे माझं काय काळजी नाही. आधी कुत्र्याला पिलाला कळतं मालक आला, त्याला वास येतो तर थुई थुई नाचायला लागतं मालक येणार म्हटल्यावर, आणि अंगावर झेप येतं कुत्रा. असं कुत्रा प्रेम करू शकतो आणि आम्ही माणसं जरा देव आणि आम्हाला प्रेम करता येते. आम्हाला प्राण्यांकडनं प्रेम. तर गजेंद्र मोक्षाची गोष्ट पुढे येणार आहे. गजेंद्र मोक्ष केला, गजेंद्राने शेवटी त्या सुस्त्रीने त्याचा पाय धरलाय. शेवटी गजेंद्र कोणाला शरण केला? तुम्हाला माहिती आहे ना, हत्ती हे कामाचं प्रतीक आहे. भागवताने सांगितलंय हत्ती हे कामाचं प्रतीक आहे. एक हत्ती 5-25 हत्तीने बरोबर फिरत असतो, एवढा त्याचा काम प्रज्वलित आहे. पण ह्या 5-25 हत्तीने त्या पाण्यात आहेत. गजेंद्राचा त्या पाय सुचरीन धरलाय पण एकही सोडवू शकत नाही. त्याला माहितीये हत्तीने मी कामाचा भोग दिला पण माझ्या संकट असणारे एकही मला सोडवत नाही, मला कोण सोडवणार? भगवंत सोडणार. आणि तो धावा करतो आणि भगवंत रूप घेऊन येतो आणि हत्तीची सुटका करतो. त्या मगरीचा मुखाचा भेद करून शकत. ती भागवत तीच कथा आहे. हे तुम्हाला मी ग्लिम्सेस देतोय. असं सारखं रांगेने भागवत सगळे करतील हो. त्या भागवत महात्म्यामधल्या त्या तत्वज्ञानाशी निगडीत पुढे कथा कशा आल्या याला भक्ती म्हणतात. कळलं का? तर ते सनकादिक ऋषी म्हणतात, नारद मुने ऋषीवर्या देवर्षी आपण धन्य आहात, कारण आपण म्हणजेच भक्ती आहे. भक्तीने तुमच्या हृदयात प्रवेश केलेलाच आहे. आपण म्हणजेच भक्ती आहात. आपण विरक्तांचे शिरोमणी आहात, तुम्ही वैराग्य संपन्न आहात. भक्ती सनकादिक ऋषी देवर्षी सांगतायत की तुम्ही कसे आहात, तुम्ही विरक्तांचे. आणि मुख्य म्हणजे सनकादिकांनी देवर्षी नारद मुनींना सर्वोत्तम सर्टिफिकेट दिलं ते असं की कृष्ण भक्तांमध्ये तुम्ही अग्रगण्य आहात. कृष्ण भक्तांमध्ये आणि कृष्ण भक्तीमध्ये तुम्ही अग्रगण्य आहात. तसे तुम्ही भक्ती योगाचे मूर्त सूर्य आहात. भक्ती योगाचे तुम्ही सूर्य आहात. आपण भक्तीसाठी म्हणजे शरण आलेली भक्ती तुम्हाला, त्या भक्तीसाठी आपण जे प्रयत्न करत आहात यात मला आश्चर्य वाटत नाही असं सनकादिक ऋषी म्हणतात. कारण भक्तीची पुनःस्थापना करणे हे कार्य भगवत भक्तांसाठी तुम्ही जे करत आहात ते सर्वथैव योग्य आहे. तुम्ही भगवत भक्तांमध्ये भक्तीची स्थापना करण्यासाठी जे प्रयत्न करत आहात
ते श्रेष्ठ प्रयत्न आहे, बरं का? आणि ते योग्य आहे. कारण का तर ऋषी मुनींनी आतापर्यंत भक्तीच्या स्थापनेसाठी जे मार्ग सांगितले आतापर्यंत ते सगळे कष्टप्रद आहेत. आणि म्हणून भक्तीची स्थापना होते. काय सुंदर आहे. मानवी जीवनात भक्ती का स्थापन होत नाही तर ऋषी मुनी एखाद्या की बाबा वेद पाठ करा, उपनिषद काय करते. भक्ती इतकी साधी मोळी आहे. अहो हेमा मालिनी सुंदर दिसते, पण तिच्यासाठी ती सुंदर दिसण्यासाठी कॉस्मोपॉलिटनच्या बायका असतात ना, ते किती प्रयत्न करतात तेव्हा ती सुंदर दिसते. पण एखादी गावठण मुलगी असते, नक्षत्र फिकी पडतात अशी सुंदर असते, तिला कसले कॉस्मोपॉलिटिक्स नसतं.